गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. करावया जगदोद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवडी. बाळप्पाचे मानसी तेंव्ही चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावोन दृढ चरण धरियेले. कंठ सद्गदित जाहला चरणी भाड ठेविला क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येवोनिया भाणावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद नमावे पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पळले होते भूतडी उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जागीरदार ते होते बिऱ्हाळावर स्वयंपाक करोणी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करोन आले बिऱ्हाडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणोनी तयांची बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांची वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुणी वर्तमान बाळप्पा मणी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरुनी परतले सत्वर बिऱ्हाणावरती आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन.
नित्य प्रातकाळी उठोन षटकर्मा ते आचरोन घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोडी घेवोनी श्री स्वामींजवळी येवोन मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिऱ्हाळावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोण अक्कलकोटी राहिले. सोळप्पा आदी करोण सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी सुंदराबाईची ये करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान थियेसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाणी पाहोन नाना युक्ती योजून मोडुनिया टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक वावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिधले कांडोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करी साकरी तयाचे अंतर परी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे.
तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहुईत प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलुनी पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोडप्पा नामे विख्यात तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून ते सुंदरा बाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चोडप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पा मुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वशूर उभयंता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलिती बाळप्पासी दारा पुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावोन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकुनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर दाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कपट्टे मनी आणले म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेची तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयं तासी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मणी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जो केवळ दयादन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत द्वादशोऽध्याय गोडहा।
श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पण नमस्तू.